तर चला वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। हा आहे सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द क्यूब रूट ऑफ 24,389। आता इतक्या मोठ्या संख्येचं जर क्यूब रूट काढायचं म्हणलं तर खूप अवघड जातं। आपण फुल लेंथीने सोडवत जातो, याचं काय, याचं एलसीएम हे कितीचे टेबलमध्ये येतं कितीचे नाही, इतकं करण्यापेक्षा एका सिंपलशा ट्रिकने हे सोडवूयात। चला तर सर्वप्रथम या ट्रिकसाठी 1 to 10 पर्यंत क्यूब रूट लक्षात ठेवायचे। या 1 to 10 पर्यंत जरी तुम्ही क्यूब रूट लक्षात ठेवले तरी तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या संख्येचं क्यूब रूट तुम्ही काढू शकता। आता आपल्याला विचारलंय 24,839, ठीक आहे। ही संख्या आपण इथे लिहूयात 389, ही संख्या लिहिलेली आहे। आता यानंतर आपण याला डिवाइड करूया या नंबर्सला। हे 2 इकडे बाजूला काढूयात, हे 3 नंबर्स इकडे बाजूला काढूयात, 389 आणि 24। आता असा कोणता नंबर आहे का, असं कोणतं म्हणजे घनसंख्या आहे का जी 24च्या आसपास आहे। एक आहे जी 27 आहे पण ती 24 पेक्षाही मोठी आहे, त्यामुळे 24 पेक्षा जर लहान घनसंख्या जर असेल तर ती असेल 8। इथे 8 आपण नोट डाऊन केलेले। आता मला सांगा 8 हे जे घनसंख्या आहे ही कोणाचा घनसंख्या आहे? 8 जो नंबर आहे हा कोणाची घनसंख्या आहे? तर हा आहे 2, त्यामुळे इथे आपण काय लिहिलंय 2 लिहिलंय। आता पुढच्या याच्याकडे जाऊया, पुढच्या लेवलकडे। आता पुढे काय करायचं, हे 24 तर आपलं झालेलं आहे। आता हे जे पुढच्या 3 संख्या आपण का बाजूला काढल्या, तर आता इथे ही जी युनिट प्लेस आहे ना, युनिट प्लेसचा जो नंबर आहे ना तो लक्षात घ्यायचा। आता कोणता आहे? 9 आहे जो युनिट प्लेसला आहे। आता 1 ते 10 पैकी 1 ते 10 जे क्यूब आहेत, क्यूब्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवलेले आहेत, त्यापैकी अशी कोणती संख्या आहे ज्याचं घनच्या युनिट प्लेसला 9 येतो? तर ती संख्या आहे 9, ज्याचा जो घन आहे त्याच्या युनिट प्लेसला काय येतं? 9 येतं। त्यामुळे इथं काय आलं 2, इथे काय आलं 9, उत्तर आपलं 29। खूप सोपं असं आहे। 24,389चं जे क्यूब रूट आहे ते आपल्याला सापडलेलं आहे, जे की आहे 29। तर ही ट्रिक तुम्हाला कळाली असेल।